संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशातल्या प्रमुख शहरांमध्ये संघाचा प्रवास साजरा केला जातोय। मुंबईत सुद्धा अशाच एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सुद्धा संघाच्या कार्यक्रमात आला होता। सरसंघचालकांचं संपूर्ण भाषण सुद्धा सलमानने लक्ष देऊन ऐकलं, पण कार्यक्रमातल्या सलमानच्या उपस्थितीवरून राजकीय टोलेबाजीला सुरुवात झाली आहे। बघूयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। काल मुंबईतल्या वरळी डोममध्ये संघाने मोठा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी बॉलिवूड, फॅशन आणि अन्य क्षेत्रातील वेगवेगळे मान्यवर उपस्थित होते। सुपरस्टार सलमान खान सुद्धा संघाच्या कार्यक्रमाला हजर होता। मुंबईत झालेल्या संघाच्या कार्यक्रमात खुद्द सलमान खानने हजेरी लावली। सरसंघचालक मोहन भागवत यांनी तर फॅशन आयकॉन म्हणत कार्यक्रमात सलमानचं कौतुकही केलं। ये काम लेके संघ चला है और वो संगठन कैसे होगा तो समाज फैशन से चलता है। सलमान खान जी क्या पहनते हैं, कॉलेज विद्यार्थी वैसा पहनते हैं। अरे भाई क्यों पहन रहे? नहीं, उन्होंने पहना इसलिए, और उन्होंने क्यों पहना मालूम नहीं। सभी बातों में ऐसा, अच्छी बात बुरी बात सभी बातों में ऐसा फैशन से चलता है। और फैशन उत्पन्न करने वाले लोग होते हैं वो समाज के विश्वास पात्र, श्रेष्ठ, कीर्तिमान ऐसे लोग होते हैं जिनको अपनी भाषा में कहते हैं महाजन। मोहन भागवतांनी सलमानला कॉम्प्लिमेंट दिली, पण आज मात्र शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊतांनी संघाच्या कार्यक्रमात सलमानच्या उपस्थितीवरून बरेच चिमटे संघाला काढले आहेत। सलमानला कार्यक्रमात बोलावलं, मग आता शाखेमध्ये मुस्लिमांनाही प्रवेश मिळणार का असा सवाल राऊतांनी केला। तसंच गर्दी जमवण्यासाठी सलमानला बोलावलं होतं का असंही म्हटलंय। तर दुसरीकडे राऊतांच्या पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी याचा उगाच इशू करण्याची गरज नसल्याचं म्हटलंय। काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम झाला, मी पाहत होतो, मलाही आमंत्रण होतं, पण मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी तिथे गेलो नाही, तर मीही गेलो असतो। सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं। हे सलमान खानचं स्वागत होतं, एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे। हे फक्त सलमान खान या नटाला आमंत्रण होतं व्यासपीठावर। संघाच्या कार्यक्रमाला कोणी जाऊ नये किंवा सलमानने जाऊ नये असं म्हणण्याला काहीच अर्थ नाही। सलमान या देशाचा नागरिक आहे। सगळ्या नागरिकांना अशा संघटना, विशेषतः संघासारख्या संघटना बोलवत असतात। त्याला सलमान खान यांनी जर हजेरी लावली तर त्याच्यात फार काही इश्यू करू संघाविषयी किंवा सलमानविषयी असं मला तरी नाही वाटत। आता संजय राऊत बोलले म्हटल्यावर भाजपचे नवनाथ बंड शांत बसणं शक्यच नाही। त्यांनीही राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेत राऊतांसारख्यांना संघात स्थान नसल्याचं म्हटलं। अनेक मुस्लिम स्वयंसेवक जे राष्ट्रप्रथम आणि राष्ट्रभक्ती घेऊन येतात, त्या प्रत्येकाचं संघाच्या व्यासपीठावर स्वागत केलेलं आहे। त्याच भावनेतून सलमान खान या व्यासपीठावर आले होते, त्यांचंही स्वागत झालं। संजय राऊत, तुमच्यासारख्या बाडग्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये कधीही स्थान मिळत नाही। तुम्ही गेल्या काही दिवसापासून बाडगे झालेले आहात, हिंदुत्ववादी विरोधी झालेले आहात, त्यामुळे तुमच्यासारख्यांना तिथं स्थान दिलं जात नाही। जे मुस्लिम राष्ट्रभक्त आहेत, जे मुस्लिम भारत माता की जय म्हणतात, जे मुस्लिम भारताला आपला देश मानतात, अशा प्रत्येकाचं स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतं। कधीही हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव संघाच्या कार्यक्रमात केला जात नाही। तर दुसरीकडे राऊतांना पाकिस्तानी झेंड्यासोबत मुसा चालतो, मग सलमान पासून काय अडचण आहे असा सवाल संजय शिरसाडांनी केलाय। सलमान खान आला म्हणून काय बिघडलंय? संघाचा कार्यक्रम आहे तो। त्यांनी अनेक वेळेला अनेक लोकांना बोलवलेलं आहे, ज्यांचा संघाशी काही संबंध नसलेले लोक त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले। आणि सलमान खान आला म्हणून जाती विष पेरण्याचं काम कशाला करता? सलमान खान गणपती बसवतो, ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही कधी? आणि मग सलमान खान आलाय म्हणून संघाच्या विचारधारेमध्ये काही परिवर्तन झालंय का? संघ अशा मोठ्या काही सेलिब्रिटी असतील, काही महत्वाचे पदाधिकारी असेल, फार राष्ट्रपतीपासून लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे, म्हणून त्याच्यावर आता आक्षेप घेणं मला वाटतं गैर आहे। आणि अशा प्रकारचा मग तुम्हाला जर जाती द्वेष पसरवायचा होता किंवा आहे, तर मग तुम्हाला मुसा तुमच्या मिरवणुकीमध्ये चालतो कसा पाकिस्तानी झेंड्यावर?
याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना. सलमानच्या कार्यक्रमातल्या हजेरीवरून राऊतांनी टोलेबाजी केली आहे. तसंच मुस्लिमांना संघ स्वीकारेल का असं म्हटलंय. तर दुसरीकडे जे वेगळे असतात त्यांना स्वीकारावं लागतं. हिंदू मुस्लिमांमध्ये भेद नाही, त्यामुळे ऐक्यासाठी कुठलेही प्रयत्न करण्याची गरज नाही असं मोहन भागवतांनी म्हटलं. संघाला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यामुळे संघाची पुढची वाटचाल कुठली विचारधारा घेऊन असेल हे भागवतांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे. बाकी राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू राहतील हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.